वाहतुकीचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि याच प्रश्नासंदर्भात आज सभागृहात देखील यावर चर्चा झालेली आहे। तुम्ही एक प्रामुख्याने मुंबईतल्या वाहतुकीचा प्रश्न उपस्थित केलेला आहे, विशेष करून अंधेरीतला काय नेमकी समस्या आहे? अंधेरी पूर्व हा औद्योगिक नगरी आहे। जवळजवळ 6 लाख लोक रोज बाहेरून रोजगारासाठी बिझनेस निमित्त येत असतात आणि ट्रॅफिकची समस्या अंधेरीकरांना सामना करावा लागतो। म्हणून मी आज अध्यक्ष महोदयाकडे विधान भवनात मागणी केली आहे की आमच्या इकडे जवळजवळ 12 ते 13 DP रोड ब्लॉकेज आहे, त्यांना उघडं करून द्या। त्याच्यासाठी 500-600 घर बाधित होत आहेत, ते अंधेरी पूर्वमध्ये PAP मधून त्यांना शिफ्टिंग करून द्या अशी मागणी मी आज शासनाकडे केलेली आहे, मुख्यमंत्र्याकडे केली आहे आणि अध्यक्ष महोदयाकडे केली आहे। त्यांनी मला आश्वासन दिले की लवकरात लवकर हा पूर्ण करू। हेच रस्ते खरं तर हे पुनर्वसनासाठी बाहेर टाकलं जातं आणि त्याच्यामुळेच खरं तर रखडलेत असं म्हणायचं का? माझं असं मत आहे की जिकडचे लोक आहेत ते लोकांना तेज विभागात 1-2 किलोमीटर आतमध्ये शिफ्टिंग द्यावा, ज्याच्याकरून त्याच्या मुलं शाळेत जात असतील, त्यांना सगळं स्वतःचं राशन कार्ड दुकान असतील, या सारी सुविधा ते वर्षांवर्षापासून इकडे राहत असतात। 1-2 किलोमीटरच्या आत त्यांना शिफ्टिंग द्यावी अशी मागणीही मी आज केलेली आहे। प्रामुख्याने एक दुसरा मुंबई महानगरपालिकेचा प्रश्न उपस्थित केलात की मुंबई महानगरपालिकेच्या सुविधा ज्या महिला बचत गटांना आहेत त्या दिल्या जात नाहीत, काय त्या नेमक्या सुविधा? त्याचं कारण असं आहे, जवळजवळ 8 महिने झाले महिलांचे फॉर्म भरून ते शिलाई मशीन, घरघटी, ते मसाल्याचे मशीन असं वाटप मुंबई महानगरपालिकाकडून बचत गटांना आणि इतर महिलांना होत असते। 8 महिने आधी फॉर्म भरलेत, लॉटरी झाली, लाभार्थी महिला ठरल्या, तरीही अजिबात वाटप झालेलं नाही। तेही मी निर्देशात आज अध्यक्ष महोदयांना आणून दिले की लवकरात लवकर त्यांना वाटप करावं आणि त्याचा फायदा महिलांना रोजगार निमित्त होऊ शकतो। असं वाटतं का की फक्त ज्यावेळेस निवडणुकीच्या तोंडावर खरं तर हे वाटप केलं जातं त्यामुळे हा फायदा दिला जात नाहीये? असं निवडणुकीत नाही, पण निवडणुकी आचारसंहिता हा सगळ्यामुळे तो विषय मागे गेला होता, ते मी आज त्यांना परत आठवण करून दिली आणि एक दुसरी आठवण करून दिली की अंधेरी पूर्व हा मतदार विस्तार आहे माझा, तिथे एकही शासकीय रुग्णालय नाहीत, म्हणजे गव्हर्नमेंटची शासकीय रुग्णालय एकही नाही। तेही मी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याकडे मागणी केली की मला एक 7 हिल म्हणून एक मरोलला एक मोठी हॉस्पिटल आहे, त्यांना शासनाने आपल्या ताब्यात घ्यावी आणि शासनाने चालवावी, ज्याच्याकडून अंधेरीच्या लोकांना फायदा होईल। नक्कीच, त्यामुळे ह्या प्रामुख्याने ज्या वाहतूक कोंडी असेल या हॉस्पिटलचा प्रश्न आहे तो मार्गी लागतो का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह गणेश कवडे, साम TV, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।